तर रामराम मंडळी, आज का नाही सकाळ सकाळी लवकर उठलो होतो आणि मस्तपैकी स्वच्छ असं शॅम्पूनं डोकं वगैरे धुवून स्वच्छ आंघोळ करून पटापट रेडी झालो. कारण आज होता सोमवार आणि आज आपल्या उपवासाचा वार होता. आणि आज आमच्या लाडूबाईला काय झालं तर कुणास ठाऊक, सकाळ सकाळी नाही आरशा मागाशी मुरगाळू होऊन बसली होती बघा. मला वाटलं ती आजारीच आहे, पण बोक्यासंग भांडणं खेळून बघा कानाला कसली जखम केली आहे. तेवढ्यात गौरी आली आपल्या लाडक्या मामासाठी गरमागरम चहा घेऊन. अशी प्रेम करणारी भाची प्रत्येक मामाला मिळो. आज आपला उपास होता, त्याच्यामुळे आपण फक्त चहावरच आज दिवस काढणार आहे, कारण आपला उपासच तसा असतो. आणि मी मित्रांनो कोरा चहा पितो बरं का, दूध टाकल्याच्या चहा मला पिऊ वाटत नाही, कारण ते पिल्यामुळं पित्त होतं मला. म्हणून का नाही चहाचा आस्वाद घेत दोन चार फुरक्या अशा मारल्या आणि तेच दृश्य मी कॅमेऱ्यामध्ये कैद केलं. आणि हे बघा, दुष्काळात 13वा महिना, आधीच वरनं पाऊस चालू आहे आणि त्यात गॅस संपला. पण आपण काय एवढ्यात लगेच गॅस भरायला जाणार नव्हतो, कारण आपल्याला सगळ्यात आधी एका महत्त्वाच्या ठिकाणी जायचं होतं. आणि ते महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आपल्या मंगळवेढ्यातील म्हणजेच आपल्या मंगुड्यामधील असलेलं काशी विश्वेश्वराचं मंदिर. तर मंडळी, प्रत्येक सोमवारी आपला उपवास असतो, त्याच्यामुळं दर सोमवारी मी ते येऊन महादेवाचं दर्शन घेऊन जात असतो. मंदिरात जाण्याच्या आधी मंदिराच्या पायरीचं मी दर्शन घेतलं आणि आत निघालो. मंदिरामध्ये एंट्री करताच आपल्याला भक्तिमय वातावरण आणि सुखद आनंद आपल्याला भेटतो. काही का म्हणा, पण मंदिरात गेल्यावरती आपल्या मनामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते. मंदिरामध्ये एकच नाही तर अनेक महादेवाच्या पिंडी होत्या आणि समोरच असलेली ही नंदीची मूर्ती. नंदी बैलाच्या पाया पडलो आणि मेन पिंडीच्या पाया पडायसाठी आत गेलो. तर आतमध्ये आधीच एका आजीची पूजा अर्चना चालू होती. म्हणलं आपण जरा थांबून जावं, आणि मग काय 2 मिनिटं थांबलो आणि मी पण मेन पिंडीच्या पाया पडायसाठी आत गेलो. तर आतलं वातावरण एकदम मस्त होतं. तिथं मला एक छोटा भक्त भेटला, त्याला म्हणलं मी पाया पडताना व्हिडिओ घे. तो म्हणला हा घेतो. मग काय मी पाया पडलो आणि हे दृश्य मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेतलं. मंदिराच्या आतलं बांधकाम एक नंबर होतं बघा. आतमध्ये मस्तपैकी असं सगळं कोरीव काम केलेलं होतं आणि वरती सर्व देवी देवतांचे फोटो लावलेले होते. एक विशेष बाब म्हणजे हे मंदिराच्या आतील असलेले मोठमोठे खांब आणि त्याच्यावर केलेलं कोरीव काम. हे खांब जणू या मंदिराचा आधारस्तंभच होतं. पूर्ण मंदिराचं वजन या खांबावरच होतं. मंदिराच्या पुजाऱ्याच्या सांगण्यावरून एवढं समजलं की मंदिराचं हे बांधकाम हेमाडपंथी बांधकाम आहे आणि जवळजवळ हे मंदिर चाणक्य काळातील मंदिर आहे. मंदिराच्या लगतच चिटकून असलेल्या महादेवाच्या विहिरीचं बांधकाम चालू होतं बघा, आणि त्याला फुटलेला हा झरा एव्हा तुम्हाला झूम करून दाखवतो, किती मस्त झरा फुटलाय. महादेवाचं दर्शन घेऊन आईला घेऊन डायरेक्ट गेलो सरकारी दवाखान्यामध्ये, कारण आईला कुत्रं चावल्यामुळे त्याचे डोस चालू होते आणि हा 3रा डोस होता. आणि ही आहे बघा आमच्या मंगळवेढ्यातील सरकारी दवाखाना. या दवाखान्याच्या बाहेर एवढी मोठी रांग आहे ती केस पेपर काढायसाठी. आता काय करायचं म्हणलं, एवढी मोठी रांग बघून मला तर का नाही जीवावर चालतं रांगेत उभं राहायचं. पण काय करायचं, हे दवाखाना एक जरी असला तर लाभ घेणारे अनेक असतात. शेवटी केस पेपरला आमचा नंबर आलाच. केस पेपर काढून आईला इंजेक्शन वगैरे देऊन आम्ही सगळी घरी आलो. दवाखान्यातनं घरी आल्या सगळ्यात आधी रानात शेरडं सोडायसाठी गेलो. आज शेरडं मी राखणार नव्हतो, आज शेरडं वडील राखणार होते, त्याच्यामुळे त्यांना रानात सोडून याची जबाबदारी ही सगळी माझ्यावर आली होती. घरी येऊन बघतो तर काय, शेळ्यांचा गोठा एकदम गहाण झाला होता. मग काय, आपला जादूच हात फिरवला आणि 2 मिनिटामध्ये गोठा सगळा स्वच्छ करून घेतला. थोड्याच वेळात धो लागला पाऊस पडायला. आता काय करावं म्हणलं, निसर्गाच्या पुढं तर आपलं काय चालतंय वय. पाऊस जरा थांबला आणि सकाळी संपलेला गॅस भरून आणण्यासाठी मी निघालो आणि जाता जाता या व्हायरसला सोबत घेतला. हा व्हायरस दुसरा तिसरा कोण नसून माझा भाचा आहे. यावेळेस गॅस भरायला गेल्यावरती म्हणावी एवढी गर्दी नव्हती, नाहीतर जर त्यावेळेस एवढी मोठी रांग असती त्या माणसाचं तोंड बी दिसत नाही समोरच्या. गॅस भरून नेऊन घरी ठेवला आणि थेट गेलो गावामध्ये, कारण आज सोमवार असल्यामुळं आमच्या गावचा आठवडे बाजार होता. काय राव बाजार, नुसता पावसानं थैमान गाठलं होतं. जिकडं बघल तिकडं पाणीच पाणी, सगळं किचकिच झालं होतं. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं मोबाईलमध्ये व्हिडिओ थोडा काढून घेतला. तुम्ही कुठं आणि कोणत्या गावात राहता आणि तुमच्याकडे पाऊस आहे का नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. जसं की तुम्ही बघितलं होतं, आज माझा संपूर्ण दिवस इकडं तिकडं कामातच गेला आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज माझा उपवास होता. आणि उपवास सोडायला काय केलं होतं बघा, उपवास सोडायला शेपूची भाजी, वांग्याची भाजी, सोबत होता मुळा आणि ज्वारीची भाकरी. तुम्ही पण उपवास धरत असता का, मला नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यात आधी मस्तपैकी हात स्वच्छ धुवून कपाळावर इब्दीचं पट्टे वडून उपवास सोडायला बसलो. उपवास ठेवण्यामागे एक सायंटिफिक रिझन आहे, ते म्हणजे आपल्या शरीरातील पचनसंस्था सुधारते आणि आपल्या शरीरातील असणारे अतिरिक्त फॅट हे जळून जाते. बाकी तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते तुम्ही तुमच्या भावना नक्की मला कमेंटद्वारे कळवा. तोपर्यंत धन्यवाद.